राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आदरणीय लोकप्रिय लाडके उपमुख्यमंत्री दादा, कोकणचे भाग्यविधाते, पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, महाराष्ट्र राज्याच्या महिला बाल कल्याण विकास मंत्री आदरणीय ताई, अनिकेत भाई, त्या सगळ्यांच्या विकास, विश्वास आणि व्हिजन या त्रिसूत्रीच्या प्रभावाने माझा हा आजचा पक्षप्रवेश सोहळा तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. कर्जत खानापूरचं लाडकं नेतृत्व, आमचे मित्र सुधाकर शेठ घारे भाई, दादा, दोन्ही तालुक्याचे तालुका प्रमुख, ताई, सगळेच सन्माननीय व्यासपीठ. खरं तर मी ह्या रस्त्याने नेहमी यायचो, पण माझी गाडी पुढच्या ऑफिसला जायची. आज पहिल्यांदा बाबूरावनी मी त्यांच्या गाडीमध्ये आलो, पहिल्यांदा आज गाडी ह्या रस्त्यावर टाकली. हा योग माझ्या आयुष्यात येईल असं मला खरं तर वाटलं नव्हतं. मला टीका टिप्पणी करायची नाहीये, कारण अनेक वेळा समोरच्या माणसाचं सहकार्य आपल्याला असतं, माझं त्याला असतं. परंतु हा सगळा प्रवास 9.5 वर्षाचा त्यांच्यासोबतचा अनेक चांगले वाईट सगळे अनुभव आहेत. आज मात्र ते बोलायची आवश्यकता नाहीये, कारण आम्ही सगळे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, युतीमध्ये आहोत. आगामी निवडणुका पक्ष जे सांगेल ते त्या अँगलने आपण सगळे काम करणार. एकूणच सगळा मागचा प्रवास मगाशी भरत भाईने बऱ्याच गोष्टीचा काही उल्लेख केला आणि नेतृत्व सुधाकर शेठ घारे जेव्हा जुलै महिन्यानंतर नव्याने राष्ट्रवादीची ही सगळी घोडदौड सुरू झाली, दादांच्या नेतृत्वाखाली, प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मला तटकरे साहेबांचं नेतृत्व हे पहिल्यापासून आवडतं. संपूर्ण कोकणामधले 2 नेते असे आहेत की ज्यांच्यावर म्हणजे मी विशेषतः प्रेम करतो. मी बाबूरावांशी नेहमी आम्ही जे राजकीय चर्चा करतो त्याच्यामध्ये पहिलं नाव आदरणीय नारायण राणे साहेब आणि दुसरं नाव प्रामुख्याने येतं ते आमच्या तटकरे साहेबांचं. कोकणाचा विकास आणि नेता कसा असावा, बारकाईने अभ्यास करणारा हा नेता खऱ्या अर्थाने रायगडला लाभलाय, हे आमचं भाग्य आहे. आणि आज साहेबांचं व्हिजन, ताईंचं व्हिजन, अनिकेत भाईंचं व्हिजन आम्ही बघताना प्रचंड ही लोक कार्यकर्ता कशा प्रकारे जपलं पाहिजे आणि त्याच प्रकारे जपण्याचं काम आमचे लाडके उद्याच्या काळाचं नेतृत्व भाऊ करतात. हा सगळ्या प्रकारे मी इकडे आलेलो आहे आणि माझी एकच मागणी होती. मी त्याला म्हटलं बऱ्याच गोष्टी काही असतात, नंतर बऱ्याच गॉसिप सुद्धा होतात की म्हणजे आजकालचे पक्षप्रवेश समजून जातो मी आता काय कशा प्रकारे असतात. म्हणजे हा माझा पक्षप्रवेश तसा नाहीये. मी बाबूला म्हटलं की मला खरंच काय नको, मी कार्यकर्ता म्हणून खाली बसायला तयार आहे. फक्त एकच की मला जो काय अनुभव आला तो इकडे नको, इतकी साधी माफक अपेक्षा मी त्यांच्याशी बोलताना केली होती. बाकी माझं काही म्हणणं नाही. मला मान सन्मान, फक्त मला काम करायचं आहे, काम करायचं एवढं मात्र खरं आहे. तिथे लोक वाईट असं माझं अजिबात म्हणणं नाही. तिथे अनेक माझे सहकारी आहेत, चांगली लोक आहेत, सगळं काम चांगलं आहे. काही गोष्टी असतात आपल्याला, काही गोष्टी पटत नाही आणि मलाही तिथल्या काही गोष्टी पटल्या नाहीत. त्या अंगाने हा सगळा पक्षप्रवेश झालेला आहे. परंतु मला आनंद आहे की ह्या त्या ऑफिसचाही सगळा कारभार पाहिलेला आहे आणि इकडे असं वाटलं की राष्ट्रवादी प्रदेशच्या ऑफिसला कार्यालयात बसलो की काय अशा प्रकारचं फील येतं. त्याच्यामुळे समाधानी आहे आणि आगामी काळात तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करायला तयार आहे. तुम्ही जी जी जबाबदारी द्याल, माझ्या पद्धतीने खोपोली, खानापूर किंवा जी जी ज्या ज्या गोष्टी सांगाल त्या ठिकाणी भाऊ मी काम करायला नक्की तयार आहे. आणि तुम्ही सगळ्यांचंच आज मला संधी दिली ती बोलायची, त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो आणि विशेषतः वाहिन्यांचे सगळे प्रतिनिधी यांचंही कौतुक करतो. धन्यवाद.